आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण। तिपाडा बाइक्स LLP सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध, त्यासोबत 24 तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध। एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 8055 20 20 20। शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमानं जुनी गढी इथं देवीची स्थापना करण्यात आली। या वर्षी दसऱ्याच्या निमित्तानं एक खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच 55 फुटांच्या रावणाचं दहन या ठिकाणी होणार आहे। यासोबतच भाविकांसाठी भव्य दिव्य रामलीला कार्यक्रमही सादर केला जाणार आहे। हा नवरात्र उत्सव आणखी खास बनवण्यासाठी मंडळानं महिलांसाठी 9 दिवस विशेष दांडिया कार्यक्रमाचं नियोजन केलंय। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम पार पाडणार आहेत। या निमित्तानं मंडळातर्फे सर्व नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचं आणि रामलीला व रावण दहन कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। यावेळी आरतीचे यजमान दीपक गांधी, रवी वैजापूरकर, मणी चितळकर हे होते। प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, भाजप मंडल अध्यक्ष स्वाधीन गाडेकर, साहेबराव निधाणे, राजेंद्र बाबळे, राजेंद्र निकाळे, राजेंद्र धुमसे, दशरथ तुपे, सुनील सदाफळ, सुनीता टाक, सविता सदाफळ, मिलिंद बनकर, सुनील देवारे, सुरेश देवारे, मंडळाचे अध्यक्ष भूषण कुंभकर्ण, बापू वैजापूरकर, आनंद दळवी आदी उपस्थित होते। राहता शहरामध्ये जुनी गढी इथे शिवगर्जना मित्र मंडळ तसेच जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमानाने राहता शहरामध्ये आज मध्यवर्ती ठिकाणी देवीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे। आणि या वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी 55 फुटी रावणाचं दहन तसेच रामलीलाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे रोज दांडियाची महिलांसाठी खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणपणे 55 फुटाचा रावण या ठिकाणी प्रथमच नगर जिल्ह्यामध्ये, एवढा मोठा रावण नगर जिल्ह्यामध्ये कुठंच तयार केला गेलेला नाही आहे। तो ह्या वर्षी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील व सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच शालिनीताई विखे पाटील व धनश्रीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। तरी माझी भाविकांना विनंती आहे की आपण संख्येने या ठिकाणी हजेरी लावून आपलं योगदान या ठिकाणी द्यावे। आज शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ येथे देवीची स्थापना झालेली आहे। उद्यापासून टिपऱ्यांच्या खेळाचं आयोजन केलं आहे सर्व महिलांसाठी। तसेच दसऱ्याच्या दिवशी 55 फूट रावणाचं इथं दहन केलं जाणार आहे। हा 55 फूट रावण हा नगर जिल्ह्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रावण असणार आहे। तर यासाठी सर्व भाविकांनी येण्याचे करावे। तसेच इथं 8 ते 9 दिवस टिपऱ्यांचाही कार्यक्रम होणार आहे। तर त्या सहभागात पण आपण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। आज या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त राहता येथील जुना गढी येथे शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। उद्यापासनं येथे सर्व महिलांसाठी दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। यामध्ये सर्व महिला आबाल वृद्धांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा। तसेच दसऱ्याच्या दिवशी सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण भव्य अशा रावणाचं या ठिकाणी दहन करणार आहोत। त्यावेळी मोठी आतिषबाजी या ठिकाणी होणार आहे। 51 फुटी रावण माझ्या मते हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात मोठा रावण आहे। ऐतिहासिक असा हा कार्यक्रम आहे। या दिवशी देखील या ठिकाणी रामलीला 30 कलाकारांच्या वतीने रामलीला या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे। या दोन्ही कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे।